अहिल्यानगर शहरात वाहत आहेत रक्ताचे पाट। आमदार संग्राम जगतापांच्या आंदोलनाला अर्थ काय? गोहत्या थांबेना आणि पोलिसांना कसाही दिसेना। राज्यात गोहत्या बंदी असतानाही कायद्याचे उल्लंघन करत गोहत्या बंदी कायद्याचे 3-13-9-12 वाजल्याचे पाहायला मिळत आहेत। गोहत्या थांबवण्यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे वेळोवेळी आवाज उठवत असतात। काही दिवसांपूर्वी तर अक्षरशः कोठला परिसरात रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर अनेक कत्तलखानेही महापालिकेने उद्ध्वस्त केले, मात्र याचा काहीही उपयोग झालेला पाहायला मिळत नाही। राजरोसपणे गोहत्या सुरू असून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला सुद्धा हे दिसेना का? मग पोलिसांना हप्तेखोरीमुळे गोहत्या दिसत नाही, असा देखील सूर जनतेतून उमटताना पाहायला मिळतोय। अहिल्यानगर शहरातील जुन्या कलेक्टर कचेरीपासून वाहणाऱ्या गटारीतून अक्षरशः रक्ताचे पाट वाहताना पाहायला मिळते। झेंडी गेट व कोठला भागात रोज राजरोसपणे पहाटेच्या सुमारास काळ्या काचा असलेल्या गाड्यांमधून गोवंशीय जनावरे आणले जातात आणि मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असल्याचं पाहायला मिळते। या संदर्भात पोलीस प्रशासनाला देखील वेळोवेळी सांगूनही प्रशासन याकडे कानाडोळा करतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेली गोहत्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे सांगायला नको। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर घटनेची दखल घेणे गरजेचे आहे, असे गोरक्षकांचे म्हणणे आहे। या संदर्भातील काही व्हिडिओ जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील पाठवण्यात आल्याचं गोरक्षकांनी म्हटलंय। मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की या गायी कत्तलखान्यात येतात कुठून? ज्या गोमातेला आपण माता आणि लक्ष्मी म्हणतो, तीच गोमाता विकण्याचं आणि कसायांच्या ताब्यात देण्याचं काम आपलेच काही विघ्न संतोषी लोक करतात, हे देखील विसरता कामा नये। त्यामुळे हिंदूंनी जागरूक होणं गरजेचं आहे। कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती देखील निर्माण झाली आहे। दरम्यान असं देखील पाहायला मिळतंय की जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत ती माय, नाहीतर ती दुसऱ्यांची बाई। दरम्यान एखादी गाय दूध देत नसेल, आजारी असेल, म्हातारी झाली असेल तर तिला सांभाळण्याऐवजी हेच गोपालक आणि काही शेतकरी कसायाच्या दारात विकतात। जर गोपालकांनी आपली गाय कसायांना विकली नाही तर कसाई गाय कापणार कशी, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि गोपालकांनी आपली गोमाता कसायाला न विकता आपण आपल्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करतो, त्या प्रकारे जर गोमातेचाही सांभाळ केला तरच गोहत्या थांबेल किंवा आळा बसेल, यात शंका नाही। इथे जुनं कलेक्टर ऑफिस, कलेक्टर ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसच्या शेजारच्याच भिंतीच्या बोळीच्या तिथून नाल्यातून रक्ताचं पाणी येतं। इथे जे चेंबर आहे, एक चेंबरच्या बाजूला एक छोटी बोळ आहे, नाला आहे। या नाल्याच्या आतून पाणी येतं रक्ताचं।